बहिष्काराचे हत्यार पडले मॅन। चितनरवाडीचा रस्ता प्रश्न सुटला। ग्रामस्थांचा 100% मतदानाचा निर्धार। प्रलंबित रस्ता आणि पुलाच्या प्रश्नावरून जिंतूर तालुक्यातील चितनरवाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेतला आहे। लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने गावात आनंदाचे वातावरण असून विकासाच्या हमीनंतर ग्रामस्थांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। ऑन द स्पॉट कामाला सुरुवात। आडगाव ते चितनरवाडी या रस्त्याच्या दुर्वस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता। मात्र भोगाव सर्कलचे उमेदवार रवी सर, माधव दराडे आणि प्रल्हादराव दाभाडे यांनी या प्रकरणात तातडीने मध्यस्थी केली। लोकप्रिय राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार संबंधित गुत्तेदाराने तातडीने हार्डमिक्स कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। रवी सर यांचे आवाहन आणि ग्रामस्थांचा शब्द। रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झालेले पाहून रवी सर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले, जनतेच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे। केवळ आश्वासन न देता कामाला प्रत्यक्ष सुरुवात करून आम्ही शब्द पाळला आहे। पुलाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल। आता चितनरवाडीच्या जनतेने विकास कामांवर विश्वास ठेवून 100% मतदान करावे। रवी सरांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चितनरवाडीतील समस्त मतदारांनी आपला बहिष्कार मागे घेतला असून आम्ही 100% मतदान करणारच असा ठाम विश्वास रवी सरांना दिला आहे। तडकाफडकी निर्णय। पालकमंत्र्यांच्या आदेशाने रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू। पुलाचे आश्वासन। पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन। लोकशाहीचा विजय। बहिष्काराचा निर्णय मागे घेत संपूर्ण गाव मतदानासाठी सज्ज। काय आश्वासन दिले? आज चितनरवाडी या गावामध्ये गावातल्या लोकांनी मतदानावर रोड नसल्यामुळे बहिष्कार टाकला होता। त्यांची खूप दिवसाची मागणी होती, एक पूल आणि ओढ्यावरचा पूल आणि रोड। तर रोडचं काम आम्ही आता तात्काळ आमच्या राज्याच्या राज्यमंत्री पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या माध्यमातून जे कार्पेटचं काम शिल्लक राहिलेलं होतं ते काम आत्ता तात्काळ चालू केलं आणि यांचा बहिष्कार जे मतदानावर टाकला होता, खरंच खूप दिवसाचा हा गंभीर प्रश्न होता। त्याची जी तळमळ होती की रस्त्यानं जाण्यासाठी येण्यासाठी त्यांना जो त्रास होत होता, महिला भगिनींना डिलिव्हरी लेण्यासाठी सुद्धा खूप मोठा त्रास होता, तर ते रस्त्याचा जे प्रश्न आहे कार्पेटचा, ते कार्पेटचा प्रश्न आता आम्ही मार्गी लावला दीदीच्या माध्यमातून आणि त्याचं काम तात्काळ सुरू करून घेऊन त्यांचा मतदानाचा बहिष्कार जे टाकलेला होता ते बहिष्कार त्यांनी पाठीमागे घेतला आणि दीदीकडून आम्ही आश्वासन घेतलं की बाबा जे भविष्यात त्यांचा पूल जे राहिलेला आहे तर ते पुलासाठी निधी भरपूर प्रमाणात द्यावा आणि तो पूल सुद्धा राहिलेला आहे ते मंजूर करून देण्याची जबाबदारी आपल्या राज्याच्या राज्यमंत्री पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी घेतलेली आहे। आणि आता मला वाटतंय गावकऱ्याचा जवळपास प्रश्न सुटलेला आहे, रस्त्याचा प्रश्न राहिलेला नाही आणि आता मतदानाला ते तयार बी झालेत आणि बहिष्कार त्यांनी पाठीमागे घेतलेला आहे।